भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वर्षापूर्वी सिंधुदुर्गाचा पाहुणचार घेतला होता। देवगड तालुक्यातील उंडील गावी एकदा नाही तर 2 वेळा त्यांनी 4-4 दिवसांचा मुक्काम केला होता। उंडील गावच्या नदीत मनसोक्त डुंबण्याचा आनंदही लुटला होता। मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा स्पेशल रिपोर्ट। नरेंद्र मोदी हे संघाच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते। गुजरातचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी ते संघ स्वयंसेवक म्हणून काम करत होते। त्याचवेळी मोदींची गाठ अनंतराव काळे यांच्याशी पडली। काळे हे सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील उंडील गावचे रहिवासी आणि संघाचे हाडाचे कार्यकर्ते। गुजरातमध्ये काळे दौरा करायचे तेव्हा मोदीही त्यांच्यासोबत असायचे। नागपूरमध्ये संघाच्या बैठका झाल्यानंतर काळे उंडील गावी यायचे। एकदा मोदीही त्यांच्यासोबत गावी आले तर मोदींनी दुसऱ्यांदा उंडीलचा दौरा केला, तो अनंतराव काळे आजारी असताना। सगळं शिकवलं अनंतरावांनी त्यांना, तेव्हा ते त्यांना गुरुस्थानी मानायचे। त्यांच्याबरोबर ते 2 वेळा इथे नागपूरची बैठक झाल्यानंतर आलेले आहेत। आले की इथे 4-4 दिवस राहायचे। ते इथे नदीवरती पोहायला वगैरे जायचे। आमच्या इथे खाली नदी आहे, त्या नदीवरती पोहायला वगैरे जायचे। मोदी पहिल्या वेळेस सिंधुदुर्गात आले तेव्हा त्यांनी खाडीत मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटला। कोकणातल्या खास पुरणपोळीचा आस्वाद घेतला। अनंतराव काळेंच्या सुनबाईंनीही मेजवानी दिली होती। मोदींना वाढलेल्या पुरणपोळीचा गोडवा दीप्ती काळेंच्या अजूनही स्मरणात आहे। जेवायला बसले की यांची काकू आम्हाला हाक मारायची, म्हणजे अनंतरावांची भाऊज आहे, या गोजरा वाढायला। मग आम्ही जायचो, म्हणजे त्यांना वाढायला 4-5 जणी घरातल्या होत्या। पुण्यातल्या रायसोनी पतसंस्थेमधला घोटाळा झी मीडियानं उघडकीस आणलाय। पाहूया या संदर्भातल्याच या बातम्या। झी24 तासच्या वृत्तानंतर बीएचआर पतसंस्थेला मोठा दणका बसलाय। सीबीआयनं बीएचआरची चौकशी सुरू केली आहे। सीबीआयचे 2 सदस्यांचं पथक पुण्यातल्या घोले रोड शाखेत दाखल झालंय। सीबीआयच्या पथकाला सहकार खात्यामधले 2 लेखापरीक्षक मदत करतायत। सीबीआयच्या पथकानं गुरुवारी सहकार खात्यातल्या अधिकाऱ्याकडून बीएचआर पतसंस्थेच्या व्यवहाराची सखोल चौकशी केली होती। त्यानंतर हे पथक घोले रोडच्या शाखेत दाखल झालंय। दरम्यान बीएचआर मध्ये शेकडो कोटींचे बेनामी व्यवहार झाल्याची बातमी झी24 तासनं दाखवल्यानंतर ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाबाहेर रांगा लावल्या होत्या। खरं तर काळा पैसा स्विस बँकेत किंवा विदेशात ठेवला जातो असं आपण आजवर ऐकत आलोय। मात्र देशातील वित्तीय संस्थांमध्ये देखील काळा पैसा दडवून ठेवला जातोय। अगदी आपल्या महाराष्ट्रातही ही रक्कम देखील थोडी नाही तर हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे। पाहूया झी मीडियाचा हा खास रिपोर्ट। रायसोनी पतसंस्थेत 1607 कोटींचा काळा पैसा। रायसोनी पतसंस्थेतील कोट्यवधींचे बेनामी व्यवहार उघड। सहकार विभागाच्या चौकशीत उघड झाला गैरव्यवहार। एकट्या पुणे शाखेत 1607 कोटींचा घोटाळा। भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, पुण्यातील घोले रोडवरील पतसंस्थेची ही शाखा। मात्र या एका शाखेतच तब्बल 1607 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आलाय। खुद्द सहकार खात्यानं केलेल्या चौकशीतच हा प्रचंड बेनामी काळा पैसा सापडलाय। भाईचंद हिराचंद रायसोनी किंवा बीएचआर या नावानं प्रसिद्ध असलेल्या पतसंस्थेतील काळ्या पैशाचा भांडाफोड करणारा सहकार खात्याचा हाच तो चौकशी अहवाल। बीएचआर पतसंस्थेविरोधात सहकार खात्याकडे अनेक गंभीर तक्रारी आल्या होत्या। त्यावर सहकार आयुक्तांनी बीएचआर पतसंस्थेच्या चौकशीसाठी सहकार खात्यातील 7 लेखापरीक्षकांची समिती नियुक्त केली। सहकार आयुक्तांनी 30 नोव्हेंबर 2013ला बीएचआर पतसंस्थेच्या चौकशीचा आदेश काढला। चौकशी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली। मात्र 2 महिन्यात चौकशी पूर्ण होऊ शकली नाही। चौकशीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली। त्यानुसार सहकार आयुक्तांकडून चौकशी समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली। अखेर 31 जानेवारी 2014ला समितीचा अहवाल सादर झाला। याच अहवालात हा कोट्यवधींचा घोटाळा उघड झाला। जाधवर म्हणून जॉईंट रजिस्ट्रार ऑडिट होते, त्यांनी ती तपासणी केलेली आहे 8-10 ऑडिटरांच्या समेत, आणि त्यांचा तसा रिपोर्टही आला होता। पण भाईचंद हिराचंद सोसायटी जी आहे त्याचं कार्यक्षेत्र हे मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्यीय संस्था म्हणून त्याचं नोंदणी आहे।
त्यामुळे त्या संस्थावर कारवाई करायचे अधिकार आम्हाला नाही आहे. त्यामुळे तो रिपोर्ट 30 एप्रिलला आमच्या ऑफिस या कार्यालयामार्फत केंद्रीय निबंधकांना पाठवण्यात आला. 3 महिने चाललेल्या चौकशीत BHR पतसंस्थेचे एप्रिल 2007 ते नोव्हेंबर 2011 अशा जवळपास 5 वर्षातील व्यवहार तपासण्यात आले. या कालावधीत पतसंस्थेच्या फक्त घोले रोडवरच्या या एकाच शाखेत 1607 कोटी रुपयांचे बेनामी किंवा काळ्या पैशांचे व्यवहार झालेत असा स्पष्ट ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. फक्त एका शाखेत 1600 कोटींचे काळ्या पैशाचे व्यवहार झाले असतील तर या पतसंस्थेच्या 240 शाखांचा विचार केला तर हा आकडा कुठं जाईल याची कल्पनाच करवत नाही. सहकार विभागानं चौकशी केली. चौकशीत शेकडो कोटींचे बेनामी व्यवहार उघड झाले. तसंच अनेक नियम आणि कायदे पायदळी तुडवल्याचं देखील स्पष्ट झालंय. एवढं होऊनही सहकार विभाग कारवाई मात्र करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे BHR ही मल्टी स्टेट पतसंस्था आहे आणि अशा संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे 30 एप्रिलला सहकार विभागानं हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात पहिला निर्णय घेण्यात आला तो विदेशातील काळा पैसा देशात आणण्यासाठी SITची स्थापना करण्याचा. BHR मधील बेनामी व्यवहार मात्र देशातीलच आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेनंच काळ्या पैशाचे हे व्यवहार उघडकीला आणले. आता या काळ्या पैशाबाबत आणि अशा पैशांचे व्यवहार करणाऱ्या संस्थेवर केंद्र सरकार काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. एकूणच BHR पतसंस्थेतील काळ्या पैशाचे गैरव्यवहार नेमके कसे झाले याची माहिती अक्षरशः चक्रावून टाकणारी आहे. पाहूया झी मीडियाचा हा आणखी एक खास रिपोर्ट. बँक, मग ती सहकारी असो, खाजगी असो किंवा एखादी पतसंस्था असो, बचत खाते किंवा ठेव ठेवणाऱ्या खातेदाराची पूर्ण माहिती घेतली जातेच. खातेदाराचं संपूर्ण नाव तरी किमान घेतलंच जातं. रिझर्व्ह बँकेच्या KYC म्हणजेच नो युअर कस्टमर धोरणानुसार ते बंधनकारक आहे. पण BHR पतसंस्थेत हे नियम गुंडाळून ठेवलेत. BHR मध्ये लाखो नाही तर कोटी कोटी रुपयांच्या ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांची ही नावं पहा. राजू RBC 45 लाख, SPN 14,99,000, श्रीहरी आणि इतर 2 30 लाख, ज्ञानदेव, ज्ञानोबा, विठोबा, विठू, नामदेव 50 लाख, मानव 38 लाख, अनूप, सुजाता, सुचेता, सविता, आनंद 70 लाख, नीलम आणि इतर 424, 72,25,000, सोनाली आणि इतर 263, 51,17,000. ही फक्त काही उदाहरणं आहेत. फक्त अद्याक्षर नोंदवून अशा लाखो रुपयांच्या ठेवी स्वीकारण्यात आल्यात. हे तर काहीच नाही, तुम्हाला धक्का बसेल, पण एक ठेव चक्क डॉट या चिन्हानं स्वीकारण्यात आली आहे. या ठेवीच्या पावतीवर आणि खात्यावर खातेदारांच्या नावाच्या जागी फक्त डॉट आहे. डॉट चिन्हानं ठेवण्यात आलेल्या ठेवीची रक्कम आहे 14 लाख रुपये. मुदत ठेव खात्यांची ही स्थिती. तशी स्थिती बचत खात्यांची देखील आहे. बचत खाती आणि तेही पतसंस्थेतील असले तरी या खात्यांमध्ये कोट्यावधींच्या ठेवी आहेत आणि त्याही अशाच बेनामी नावांनी. त्याची ही काही उदाहरणच पहा. मिस्टर कुंदन 24,95,46,46,000, जतीनेम 6,82,67,000, प्रकाश 4,66,41,000, दीपक 3,49,34,000, अनिकेत 3,42,82,000. ठेवी आणि बचत खात्यांमध्ये कसे बेनामी व्यवहार झाले आहेत हे चौकशी अहवालात उघड झालं आहे. त्याचबरोबर BHR मध्ये इतरही अनेक गैरप्रकार घडलेले आहेत. करंट अकाउंट एका नावाने आणि यातील रक्कम वर्ग करून ठेव खातं भलत्याच नावाने तयार करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे चक्क काही अभिनेत्यांच्या नावानं ठेव खाती तयार करण्यात आलेली आहेत. नहार टायर्स नावानं BHR मध्ये चालू ठेव खातं आहे. या खात्यातून रक्कम वर्ग करून ऋतिक R आणि आमिर K या नावानं मुदत ठेवी तयार करण्यात आल्यात. ऋतिक R आणि आमिर K या नावानं प्रत्येकी 5 लाख आणि 4 लाख रुपयांच्या मुदत ठेवी तयार करण्यात आल्यात. तसंच MT ट्रेडर्स या चालू खात्यातून सलमान K या नावानं 16,75,000ची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. कर्जांच्या बाबतीतही तेच पाहायला मिळतंय. BHR पतसंस्थेनं एल नावाच्या व्यक्तीला कर्ज दिलंय. या कर्जाची रक्कम आहे तब्बल 19,50,000 रुपये. BHR मधील हे गैरप्रकार खरोखरच चक्रावून टाकणारे आहेत. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. BHR पतसंस्थेतल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झी मीडियानं गुरुवारी केला होता. या पतसंस्थेच्या कारभारातल्या अनेक धक्कादायक बाबी चौकशी अहवालात पुढे आल्या आहेत. आणखी कोणते गैरप्रकार BHR मध्ये झाले आहेत त्याचाच पाहूया खास रिपोर्ट.
BHR पतसंस्थेत कोट्यवधींच्या ठेवी आल्यात, मात्र त्या प्रमाणात कर्जाचं काही वाटप झालेलं नाही. जेवढ्या ठेवी BHR मध्ये आल्या त्यापैकी फक्त 11.85% एवढ्याच रकमेचं कर्ज वाटप झालंय. याचाच अर्थ 88.15% ठेवी संस्थेकडेच राहिल्या. हा आदबट्ट्याचा व्यवहार या संस्थेला कसा परवडतो हा प्रश्न संशयास्पद आहे, असं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय. जे कर्ज वाटप झालंय तेही मुदत ठेवींच्या बदल्यात आणि कॅश क्रेडिट स्वरूपाचं आहे. मात्र कर्जासाठी कुठल्या मुदत ठेवी तारण ठेवलेल्या आहेत याचा काहीच मागमूस संस्थेच्या रेकॉर्डमध्ये लागत नाही. रिझर्व्ह बँकेचे KYC म्हणजेच नो युअर कस्टमर हे निकष तर BHR संस्थेनं अगदी पायदळी तुडवलेले आहेत. खातेदाराची ओळख, निवास, पॅन नंबर ही माहिती तर घेण्यात आलेली नाहीच. खातेदाराचं साधं पूर्ण नाव देखील घेण्यात आलेलं नाही. संस्थेच्या भोले रोडवरील या शाखेत हजारो खातेदार आहेत, मात्र त्यातील फक्त 17 खातेदारांचे KYC निकष पूर्ण करण्यात आलेले आहेत. BHR संस्थेनं आयकर कायदा, मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कायदा धाब्यावर बसवलाय. आयकर कायद्यानुसार एखाद्या ठेवीवरचं व्याज 10,000पेक्षा जास्त झालं तर त्यावर TDS कापणं बंधनकारक आहे. BHR पतसंस्थेनं मात्र TDS न कापता ठेवीदारांना लाखोंचं व्याज दिलंय. सुनील नहार या ठेवीदाराला 6,93,000, प्रिया साकोरकर हिला 14,44,000, लुंकड रियालिटी 1,25,98,000, कुलदीप कौर सेठीला 70,60,000 तर सुनाको ट्रेडिंगला 44,59,000 इतकं ठेवींवर व्याज दिलंय. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत अनेक वर्षांपासून बेनामी किंवा काळ्या पैशांचे व्यवहार सुरू आहेत. तरीही कोणत्याच संबंधित सरकारी यंत्रणेचं याकडे लक्ष कसं गेलं नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज कायदा 2002 मध्ये आहे. या कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था स्वतःच एखाद्या CA कडून ऑडिट करू शकते. अशा संस्थांचे शासकीय ऑडिटच होत नाही आणि याचाच फायदा BHRनं उचललाय. राज्य सरकारच्या सहकार विभागानं BHRचा भांडाफोड करून आपलं काम केलं आहे, मात्र कारवाईचे अधिकार नसल्यानं त्यांचे हात बांधले गेले आहेत. आता जबाबदारी आहे ती केंद्र सरकारची. केंद्र सरकारला देखील हा अहवाल मिळून महिना झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती कारवाई कधी होणार याची. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. पुण्यात रायसोनी पतसंस्थेत 1700 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात असल्याचं समोर आल्यानं पुन्हा एकदा जळगाव जिल्हा चर्चेत आलाय. या जिल्ह्यात बुडीत पतसंस्थांमध्ये सर्वसामान्य लोकांचे सुमारे 3,000 कोटी रुपये अडकलेत. उत्तर महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यातील सुमारे 3 लाख लोकांना याचा फटका बसलाय. हा घोटाळा राज्य सरकारच्या आशीर्वादातून झाल्याचा आरोप केला जातोय. राज्यात जळगाव जिल्ह्यात अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांची संख्या सर्वाधिक आहे. जळगाव जिल्ह्यात 950 पतसंस्थेच्या नोंदी आहेत, तर 6,50,000 ठेवीदार आहेत. यात ठेवीदारांचे 2,000 कोटी रुपये बुडीत आहेत. सध्या केवळ 50 पतसंस्था सुरू असल्या तरी त्यांचीही स्थिती फारच गंभीर आहे. मुदत संपल्यावरही आपल्या हक्काचे पैसे परत मिळत नसल्यामुळं जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदार त्रस्त आहेत. 2009च्या आकडेवारीनुसार नाशिक विभागातील 5 जिल्ह्यात 2,52,662 ठेवीदार यात अडकले होते. आता यात 65,137 नागरिकांची वाढ झाली आहे. या कुटुंबांमध्ये गेल्या 7 वर्षात कुठलाही सण साजरा झालेला नाही. आम्ही कलेक्टर भरसं मिटिंग घेतली. जवळ 1 वर्षापासून मिटिंग घेतोय. होशो थापा भारत सरकार सुद्धा ते, कारण ते सुद्धा दबलेले आहेत. याने तिकडे पैसे चालले असे म्हणून त्यांनी टाळाटाळ करतात. उपनिबंध सुद्धा काही करत नाही, कलेक्टरही काही करत नाही, पोलीस स्टेशनही करत नाही. पण ज्येष्ठ नागरिकांनी करावं काय? आम्ही नुकतेच रिटायर झालेलो होतो, त्यामुळे आम्हाला एवढी काही कल्पना नव्हती ही संस्था. तर सगळे म्हणायचे 10 वर्षापासून एवढं व्याज देतात, ते तुम्ही ठेवू शकता इथे पैसे. बरेच लोकांनी सांगितलं म्हणून मग तिथे ठेवले. तर आतापर्यंत तरी 1 पैसाही मला मिळालेला नाहीये. केवळ जळगाव जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्यातल्या 2,000 पतसंस्था सध्या अडचणीत सापडल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे, छोट्या मोठ्या उद्योजकांचे सुमारे 25,000 कोटी रुपये अडकलेत. या सर्वांना त्यांचा मेहनतीचा पैसा कधी मिळणार हा प्रश्न सतावतोय. वरचे राज्यकर्ते चुकीच्या प्रकारचे पैसे घेऊन त्या ठिकाणी स्टे दिला जातो. अशा प्रकारे चुकीचं कामकाज चालू आहे. कुठल्याही राज्यकर्त्यांचा म्हणा किंवा कुठल्या अधिकाऱ्याचा या व्यवस्थेवर बचक राहिलं नाही. मन मानेल तसे या ठिकाणी पैसे ठेवीदारांचे स्वतःच्या गुडविल पैसे जमा करायचे, त्याचा स्वतःच्या विकासासाठी गैरवापर करायचा आणि सर्रास लूट चालू आहे. राज्यातल्या आम आदमीची अनेक कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त झाली.
आता हा घोटाळा समोर आल्यानंतर तरी सरकार जागं होऊन या प्रकरणी कारवाई करणार का, हा प्रश्न कायम आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. काळा पैसा परदेशात तर आहेच, मात्र देशात आणि राज्यातही मोठ्या प्रमाणात काळा पैसा असल्याचं रायसोनी प्रकरणानं उघड झाल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. एक रायसोनी पतसंस्थेच्या एका शाखेमध्ये 1,600 कोटी रुपये बेनामी ठेवी ठेवलेल्या आढळतात. असा जर देश आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये असा बेहिशोबी पैसा किती असेल याचा शोध घ्यायला पाहिजे. परदेशातला काळा पैसा तर बाहेर आलाच पाहिजे, पण आमच्या देशात, आमच्या राज्यात असा काळा पैसा जो लपलेला आहे तो बाहेर आला पाहिजे. यानंतर पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. जळगाव मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या पुण्यातील घोले रोड शाखेत केवळ 31 कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे 1,607 कोटींच्या बेनामी ठेवींचा आकडा सहकार विभागाच्या लेखापरीक्षणात कोणत्या आधारे काढण्यात आला याबाबत आम्ही बुचकळ्यात पडलोय, असा दावा पतसंस्थेचे जनरल मॅनेजर SS माळी यांनी केलाय. या शाखेच्या मॅनेजरनं 11 कोटींचा अपहार केला होता, त्यावर खटलाही सुरू आहे असं माळी म्हणाले. माळी यांच्याशी आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांनी केलेली खास बातचीत पहा. BHR पतसंस्थेच्या घोले रोड शाखामध्ये 1,607 कोटींच्या बेनामी ठेवी असल्याचा ठपका सहकार विभागाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये ठेवण्यात आलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी जळगावमधल्या ज्या शाखेचे जनरल मॅनेजर SS माळी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी जाणून घ्यावं नेमकं काय नेमकं प्रकरण आहे. सर, मला सांगा की 1,607 कोटींच्या ज्या ठेवी आहेत BHRच्या आपल्या घोले रोड शाखामध्ये, त्या वेगवेगळ्या नावाने आहेत किंवा बेनामी संपदा म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? मुळातच 1,600 कोटीच्या ठेवी नाही तर 31 कोटीच्या ठेवी आहेत. तर 1,600 कोटीचा आकडा त्यांनी काढला कसा, हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहेत. नाही, मुळात म्हणजे 2007 ते 11ची ही ऑडिटिंग केलेलं आहे सहकार विभागाने आणि अतिशय जुनं आहे. आतापर्यंत तुमच्याकडे काही माहिती आलेली नाही आहे? त्या माहिती आमच्याकडे त्यांनी आतापर्यंत पाठवलेली नाही. नेमकी वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती शाखा व्यवस्थापकाने जो अपहार केला होता त्यावर आम्ही केस दाखल केलेली आहे 26 जून 2013ला आणि त्याला PC पण मिळाली होती आणि 7 महिने MC मध्ये होता. तो सुटला. आता परत आमचे जामीन कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.